उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीमध्ये भव्य कुस्त्यांचं मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे। मात्र हे मैदान कुणी आयोजित केलेलं आहे तर बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं या कुस्त्यांचं जंगी मैदान येत्या 28 तारखेला बारामतीमध्ये पार पडणार आहे। याआधी फक्त शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघ अशा प्रकारच्या कुस्त्यांचं मैदान आयोजित करत होतं, परंतु आता अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त देखील कुस्त्यांचं जंगी मैदान बारामतीमध्ये पार पडणार आहे। परंतु गेल्या काही दिवसापासून बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून युगेंद्र पवारांना हटवल्याची चर्चा आहे। मात्र युगेंद्र पवारांकडून अद्यापपर्यंत मला कोणतीही प्रकारची अधिकृत अशी नोटीस आली नसल्याचं युगेंद्र पवारांनी सांगितलेलं आहे। मात्र जे संचालक मंडळ आहे त्यांनी या कुस्त्यांचं मैदान आयोजित केलं आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतोय। तर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये जे आहे ते जय पवार, अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं देखील फोटो त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि युगेंद्र पवारांचा त्या ठिकाणी फोटो नाही। खरं तर गेल्या काही दिवसापासून बारामतीत मध्ये जे आहे ती पवार विरुद्ध पवार अशी लढाई होताना आपल्याला पाहायला मिळाली। लोकसभेत देखील अशाच पद्धतीची लढाई होतीये। तर त्यानंतर जसा लोकसभेचा निकाल लागला तेव्हापासून युगेंद्र पवारांना बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं जे आहे ते अध्यक्षपदावरून हटवण्यात आले असल्याची चर्चा आहे। मात्र त्यावरती अधिकृत अशी कुठलीही प्रतिक्रिया हटवल्याची युगेंद्र पवारांनी दिली नाही। तर बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं बारामतीमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जे आहे ते मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे भव्य कुस्त्यांचं। 28 तारखेला हे मैदान पार पडतंय। असं जरी असलं तरी बारामतीतली पवार विरुद्ध पवार लढाई अशी कुठल्या टोकाला गेली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या होणाऱ्या कुस्त्या। कॅमेरा पर्सन उमेश पांढरे सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।